नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. हातकणंगले तालुक्यातील आळते इथं श्री धुळेश्वर देवाचं प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. धुळेश्वराची चैत्रयात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुलालाची उधळण आणि चांगभलच्या गजरात हजारो भाविकांनी श्री धुळेश्वराचं दर्शन घेतलं. महाराष्ट्र कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आळते इथल्या श्री धुळेश्वर देवाची चैत्रयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गुलालाची उधळण आणि चांगभलच्या गजरात हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. विविध धार्मिक विधी पार पडले. सासनकाठ्या नाचवणं, पालखी प्रदक्षिणा सोहळा आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. मिठाई, खाद्यपदार्थ आणि खेळणी विक्रीच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. शिवतेज परिवाराच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा 4 व्हीलर आणि 2 व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीनं स्वतंत्रपणे वाहन दुरुस्ती सेवा देण्यात आली. बिरदेववाडी ग्रामस्थांनी भाविकांसाठी सरबतची सोय केली होती. यात्रेकरूंसाठी राज्य परिवहन महामंडळानं जादा बसेसची व्यवस्था केली होती. हिंदू धर्मामध्ये मातेसमान दर्जा असणाऱ्या गोमातेचं एक वेगळंच महत्त्व आहे. पौष्टिक दूध आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गाय उपयुक्त ठरते. त्यामुळे गोमातेच्या संवर्धनासाठी गावोगावी गोशाळा उभारल्या पाहिजेत, असं प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती यांनी केले. कसबा वाळवे इथं गोशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं गणपतराव चव्हाण यांनी गोशाळा उभारली आहे. या वात्सल्य गोशाळेचं उद्घाटन करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आलं. हिंदू धर्मामध्ये गायीला माते समान दर्जा आहे. ही एक हिंदू धर्माची परंपरा आहे. गोमातेचं संवर्धन आणि रक्षण पूज्य मानलं जातं. गायीचं दूध पौष्टिक आहे. शेतीच्या संवर्धनामध्ये गाय उपयुक्त ठरते. त्यामुळे गोमातेचं रक्षण आणि संवर्धनासाठी गावोगावी गोशाळा निघाल्या पाहिजेत, असं शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती यांनी नमूद केलं. यावेळी उमेश भोईटे, सचिन पाटील, सरपंच चंद्रकला चव्हाण, सुनील चव्हाण, सुनील मांडवकर, श्रीकांत चव्हाण, शंकरराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निसर्ग संपदा आणि जैवविविधतेनं नटलेल्या शाहूवाडी तालुक्यात रानमेव्याची मुक्त उधळण सुरू आहे. आंबा, फणस, करवंद, जांभूळ, काजू, आळू, आवळा अशा रानमेव्याचा आस्वाद मिळतोय. रानमेव्यापासून रोजगार उपलब्ध होण्यासाठी तालुक्यात प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे. शाहूवाडी तालुक्यातील अनेक तरुण रोजीरोटीसाठी पुणे, मुंबई गाठतात. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानमेवा उपलब्ध आहे. करवंद, जांभूळ, काजू, आंबा, फणस यासह विविध प्रकारच्या रानमेव्याला बहर आलाय. या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारल्यास इथल्या तरुणांना रोजगार मिळेल. आजपर्यंत इच्छाशक्ती अभावी इथं प्रक्रिया उद्योग उभारला नाही. त्यामुळे इथला रानमेवा मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. त्यावर प्रक्रिया करून अनेक प्रकारची नामवंत उत्पादनं घेतली जातात आणि तीच उत्पादनं बाजारपेठेत चढ्या दरानं विक्रीसाठी येतात. या बाबीचा विचार करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं शाहूवाडी तालुक्यात रानमेव्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. राधानगरी तालुक्यातील फेजिवड इथल्या अंगणवाडीला ISO मानांकन मिळालंय. अंगणवाडी सेविका प्रमिला काटकर यांनी लोकसहभागातून या अंगणवाडीचा कायापालट केलाय. राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथल्या अंगणवाडीला ISO मानांकन मिळालंय. अंगणवाडी सेविका प्रमिला काटकर आणि मदतनीस शीला भोसले यांनी ISO मिळवण्यासाठी मेहनत घेतली. लोकसहभागातून काटकर आणि भोसले यांनी या अंगणवाडीचा कायापालट केलाय. ISO मानांकन मिळवणारी राधानगरी तालुक्यातील ही पहिलीच अंगणवाडी आहे. ISO मानांकन मिळालेल्या या अंगणवाडीला गटविकास अधिकारी संदीप भंडारे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी भेट दिली. चिमुकल्यांचा पाया मजबूत करून त्यांना घडवण्याचं काम या अंगणवाडीच्या माध्यमातून होईल, असे उद्गार गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी काढले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काटकर यांच्यासह ग्रामस्थांच्या योगदानातून फेजिवडे अंगणवाडी डिजिटल झाली आहे. या ठिकाणी शैक्षणिक साहित्याबरोबरच मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील इतर अंगणवाड्या डिजिटल कराव्यात, असं आवाहन अंगणवाडी सेविका प्रमिला काटकर यांनी केलंय. याप्रसंगी सरपंच फारुक नावळेकर, उपसरपंच दत्तात्रय पोकम, माजी सरपंच बशीर राऊत, अमीर हसन राऊत, शशिकांत लोकरे, अंकुश तुरंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा, वालूर, जुळेवाडी गावाच्या हद्दीतील घाट रस्त्यांमध्ये संरक्षक कठडे नाहीत. वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर संरक्षक कठडे उभारावेत अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील ठिकठिकाणच्या घाट रस्त्यांमध्ये संरक्षक कठडे बांधलेले नाहीत, त्यामुळे छोटे मोठे अपघात घडतायत. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दरीत कोसळण्याची भीती आहे. शिवाय रस्त्याच्या बाजूला वाहन उभं करताना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी वारुळीतल्या तरुणाला अशाच प्रकारच्या अपघातात जीव गमवावा लागला. गेल्या काही वर्षांपासून जुळेवाडी घाटातील पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही, मात्र काम पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवून बिल उकळण्यात आलंय. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. सामाजिक, राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक बाळ देसाई यांनी केलेलं कार्य दीपस्तंभासारखं प्रेरणादायी आहे, असे उद्गार माजी आमदार के.पी. पाटील यांनी काढले. बाळ देसाई यांच्या जीवनावर आधारित अमृतानंद गौरव अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भुदरगड तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष आनंदराव उर्फ बाळ देसाई आणि त्यांची पत्नी वृषाली यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त बाळ देसाई यांच्या जडणघडणीवरील अमृतानंद या गौरव अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. माजी आमदार के.पी. पाटील, नामदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्राध्यापक बाळ देसाई यांचं सामाजिक कार्य समाज उभारणीसाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी माजी आमदार बजरंग देसाई, श्रीपतराव शिंदे, अतुल देसाई, मधुकर देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला सावंतवाडीचे श्रीमंत खेम सावंत भोसले, माजी आमदार दिनकरराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, युवा नेते राहुल देसाई, भाजपचे संघटन मंत्री नाथाजी पाटील, बाबा देसाई, सरपंच संदेश भोपळे, शामराव देसाई, सम्राट मोरे, विजय कोटकर, राम कळंबेकर, माजी सभापती कीर्ती देसाई, धनाजीराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. नवोदित विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न केल्यास गगनबावडा तालुक्याच्या माथी बसलेला मागासपणाचा शिक्का पुसून जाईल, असं प्रतिपादन गगनबावडा पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग भोसले यांनी केलं. गगनबावडा तालुक्यातील आसळज, रुपणीवाडी, नाळेवाडी, वेसरफ, निगवेवाडी आणि पळसंबे या गावातील प्राथमिक शाळांमधील पहिलीच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी आणि पालक यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग भोसले यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गगनबावडा तालुक्याला मागासपणाचा शिक्का बसलाय. शैक्षणिकदृष्ट्या प्रगती झाल्याशिवाय हा शिक्का पुसला जाणार नाही, त्यामुळे शैक्षणिक क्रांतीसाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन माजी सभापती पांडुरंग भोसले यांनी केलं. शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं ढोल ताशे आणि लेझिमच्या गजरात स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदा पाटील, महादेव पाटील, संगीता गावडे, रंजना गुरव, सविता पडवळ, गट शिक्षणाधिकारी आर.व्ही. कांबळे, विस्तार अधिकारी आर.यू. गुंगारडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला. या दोन्ही मंदिरांचा कलशारोहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हनुमान जयंती दिवशी धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार देवठाणे ग्रामपंचायत, गावातील सहकारी संस्था आणि महिला बचत गट, तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय. शिल्पकार सदाशिव सुतार यांनी मंदिराच्या शिखरांचं कल्पकरित्या काम केलंय. हनुमान जयंती दिवशी या दोन्ही मंदिरांचा कलशारोहण सोहळा परमपूज्य बालयोगी श्रीकृष्ण महाराजांच्या हस्ते पार पडला. तसंच हनुमान जन्मकाळ सोहळाही धार्मिक वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या निमित्त कीर्तन, भजन आणि धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी माजी सरपंच भरत मोरे, शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, वसंत पाटील, राजाराम कुंभार, सतीश कांबळे, नारायण आंबी, शहाजी कुंभार, अभिषेक परीट, राहुल पाटील उपस्थित होते. सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पन्हाळा गगनबावडा माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आसुर्ले पोर्ले इथल्या आनंदबाई सरनोबत हायस्कूलमध्ये स्नेह मेळावा आयोजित केला होता.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून 90 शाळांना प्रिंटर मंजूर करण्यात आलेत. या प्रिंटरचं वितरण स्नेहमेळाव्यात करण्यात आलं. ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील शाळांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर आणि कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आसुर्ले पोर्ले इथं शिक्षण मेळावा आयोजित केला होता. आमदार आसगावकर यांच्या फंडातून पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील 90 शाळांसाठी प्रिंटर मंजूर करण्यात आले. या प्रिंटरचं वितरण या मेळाव्यात करण्यात आलं. ग्रामीण भागात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे विविध उपकरणं हाताळता येत नाहीत. आता ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं. याप्रसंगी अध्यक्ष S.R. पाटील, N.R. भोसले, पृथ्वीराज सरनोबत, शहाजी खुडे, संभाजी जमदाडे, अजित रणदिवे, P.G. पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा आणि कमी खर्चात त्यांच्यावर औषधोपचार व्हावेत यासाठी कोल्हापूर येथील पल सरस्वती हॉस्पिटल आणि कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सुमारे 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली. कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांच्या प्रयत्नातून ॲपल सरस्वती हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं कोतोली इथं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या आरोग्य शिबिराचं उद्घाटन ॲपल हॉस्पिटलच्या गीता आवटे आणि पन्हाळा पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते झालं. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, स्तनांचे आजार, गर्भाशयाचे आजार, तोंडाचा कॅन्सर यासह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार औषधोपचार करण्यात आले. या शिबिरात सुमारे 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर जयदीप रेवडेकर, डॉक्टर कैलास गीते, डॉक्टर श्रेया गावडे, डॉक्टर मदन गुप्ता, डॉक्टर यशस्वी चौधरी, विजया जाधव, मंगल गाडगिळी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा गडाच्या 3 दरवाजानजीक बुरुजामध्ये लोखंडी तोफगोळा आढळून आलाय. शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं गड संवर्धन मोहिमेअंतर्गत राबवलेल्या स्वच्छता उपक्रमावेळी हा तोफगोळा सापडला. कासारवाडी इथल्या शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं पन्हाळागड परिसरात गडसंवर्धन मोहीम राबवण्यात आली. 3 दरवाजा परिसरातील बुरुजामध्ये लोखंडी तोफगोळा सापडला. काही दिवसांपूर्वीच्या मोहिमेमध्येही अशा प्रकारचा फुटलेला तोफगोळा अंधारबाब परिसरातील तटबंदीमध्ये सापडलाय. शिवदुर्ग प्रतिष्ठानचे सौरभ मुळीक, केतन सुतार, रोहन चेचरे, विकी भोसले, प्रथमेश लुगडे, कुणाल चेचरे, आर्यन चेचरे, ओंकार जाधव यांच्यासह कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. पुरातत्व विभागानं या ऐतिहासिक वस्तूंचं संवर्धन करावं अशी मागणी शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. लग्न समारंभ म्हटलं की पै पाहुण्यांचं आगत स्वागत आलं. नवविवाहित जोडप्याला नातेवाईकांकडून आहेर दिला जातो. आहेरातील रक्कम आणि वस्तूंच्या वाटणीवरूनही काही वेळा कौटुंबिक वाद होतात. मात्र राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या केरबा पाटील यांनी आपल्या मुलाच्या लग्नात मिळालेल्या आहेराच्या वस्तू आणि रक्कम वृद्धाश्रमाला भेट देऊन एक वेगळा आदर्श घालून दिलाय. लग्न समारंभ म्हटलं की पै पाहुणे नातेवाईकांची रेलचेल आली. यजमानांकडून निमंत्रितांचं स्वागत केलं जातं. लग्नासाठी आलेले नातेवाईक नवविवाहित जोडप्याला भेटवस्तू आणि पाकिट देतात. या वस्तूंच्या आणि रकमेच्या वाटणीवरून काही वेळा वादही उद्भवतात. मात्र राधानगरी तालुक्यातील कौलव इथले सामाजिक कार्यकर्ते केरबा पाटील यांनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. पाटील यांचा मुलगा किशोरचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात थेट स्वरूपात मिळालेल्या संसारोपयोगी वस्तू आणि रोख स्वरूपातील 30,000 रुपये त्यांनी भोगावती इथल्या वृद्धाश्रमाला दिल्या. त्यामुळे पाटील कुटुंबियांचं कौतुक होतंय. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. गडिंग्लज इथल्या हिरण्यकेशी फाउंडेशन आणि श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या विद्यमानं वॉटर ATM बसवण्यात आलंय. या शुद्ध जल सेंटरचा लोकार्पण सोहळा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते पार पडला. गडिंग्लज इथल्या हिरण्यकेशी फाउंडेशन आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीनं गडिंग्लज इथं वॉटर ATM उभारण्यात आलंय.
प्रतितास 1000 लिटर क्षमता असणाऱ्या या वॉटर एटीएमचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी नरेंद्र भद्रापूर, अरविंद कित्तूरकर, सुरेश कोळकी, बसवराज आजरी, युवराज बर्गे, प्रशांत बाटे, प्रीतम कापसे, कावेरी चौगुले, शारदा आजरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ इथल्या सारथी फाउंडेशनच्या वतीनं पुनाळ केंद्र शाळेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती सराव चाचणी घेण्यात आली. या परीक्षेला 398 विद्यार्थी बसले होते. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ इथल्या सारथी फाउंडेशनच्या वतीनं केंद्रशाळा पुनाळ अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा तर 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 398 विद्यार्थी बसले होते. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सारथी फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं. अंबाजी खामकर गुरुजी यांच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी तालुक्यातील धामोड इथं मॅरेथॉन आयोजित केली होती. प्रधान विलास किरुकर यानं मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावला. अंबाजी खामकर गुरुजी यांच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्त खामकर फाउंडेशनच्या वतीनं धामोड इथं विविध कार्यक्रम आयोजित केले होते. धामोड खोऱ्यातील सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खामकर गुरुजींच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मॅरेथॉन आयोजित केली होती. रामचंद्र कारंडे महाराज, रघुनाथ धनवडे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन सुरू झाली. मॅरेथॉनमध्ये 135 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रधान विलास किरुळकरला पहिला क्रमांक मिळाला. सखाराम गंगाराम येडगेला दुसरा तर शहाजी विलास किरुळकरनं तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं. सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन हिंदूराव खामकर, राधानगरीचे माजी सभापती जयसिंग खामकर, श्रीपती पाटील, दिग्विजय खामकर, सुभाष खामकर, SL उगारे, SB पाटील, पांडुरंग नलवडे यांच्यासह तुळशी धामणी परिसरातील नागरिक उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोप पावत चाललेल्या परंपरा तसंच खेळाला पुनरुज्जीवन देण्याच्या उद्देशानं राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या अंबाजी सोशल फाउंडेशन आणि सह्याद्री शिक्षण संकुलाच्या वतीनं लेझिम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत नांदोली इथल्या नांदोबा लेझिम पथकानं प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संघांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला. अंबाजी बाबूराव खामकर गुरुजी यांच्या 26व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून धामोड इथं अंबाजी फाउंडेशन आणि सह्याद्री शिक्षण संकुल यांच्या वतीनं लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं उद्घाटन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. लेझिम स्पर्धेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक संघांनी आपली कला सादर केली. या स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील नांदोली इथल्या नांदोबा लेझिम पथकानं प्रथम क्रमांक पटकावला. चंदगड तालुक्यातील मलतवाडी इथल्या मायाप्पा लेझिम पथकानं द्वितीय क्रमांक तर कागल तालुक्यातील दानवाडी इथल्या संस्कृती लेझिम पथकानं तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेचे पंच म्हणून DK म्हाडगुते, लक्ष्मण खोत, सातापा चौगुले, विशाल पाटील, सुनील कांबळे, VS चौगुले यांनी काम पाहिलं. बक्षीस वितरण समारंभाला राधानगरीच्या माजी पंचायत समिती सभापती वंदना पाटील, जयसिंगराव खामकर, हिंदूराव खामकर, अंबाजी फाउंडेशनचे संचालक दिग्विजय खामकर, सुभाष खामकर, छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक KP चरापले, सदाशिव कोरे, रघुनाथ धनवडे, प्राचार्य SB पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.